पुन्हा प्रेसमध्ये छापखान्यात गेलो, हां प्रेसमध्ये तिथं ती बातमी तयार केली. हां प्रिंटिंग चालू होतं तर प्रिंटिंग थांबवून ती बातमी त्याच्यात ॲडजस्ट केली मी आणि बाकीच्या पेपरमध्ये ते बातमी आली आगीची. तर सकाळी दुसऱ्या दिवशी जेव्हा मी 11-12 शाळा संपल्यानंतर 12 वाजता जेव्हा गेलो तर तेव्हा त्यांनी मला बोलवलं. हे कोण केलं? म्हटलं मी केलं. तर तो खुश झाला. खांदेवाले म्हणून तो अध्यक्ष हे एडिटर होता खांदेवाले. तो इतका खुश झाला की तो म्हणे मला फार सांगितलं. मग त्याला मी म्हटलं सर म्हटलं काय करू आता इथं पडलो आहे, मी STC झालो आहे, टीचर्सची म्हटलं शिवाजी हायस्कूलमध्ये रिक्वायरमेंट आहे, ॲडव्हर्टाईजमेंट आली होती टीचर म्हटलं टीचरची त्यांची ॲडव्हर्टाईजमेंट आली आहे, मी टीचरचं ट्रेनिंग घेतलेलं आहे आणि तुमचे म्हटलं इथे आबासाहेबाशी संबंध आहे तर माझं काम करून द्या. चॉकलेट घेते पोरांसाठी. तर त्या माणसानं केलं. त्यानं मला PSC त्यांच्या फोनवर बोलवलं आणि मग मी वृत्तपत्राचा जो डीलर होता लोकल अकोल्यातला त्याचे आणि निर्डर लोकांचे संबंध होते. अरे बापरे. एक दिवस मग तो मला घेऊन गेला आबासाहेब केळकरकडे मंत्र्याकडे. हां रेस्ट हाऊसवर. त्याला माझी हिंमती होत नव्हती त्याच्याजवळ जायची. गाडीत बसला होता, एक त्याला पत्र देऊन टाकलं की माझं म्हणणं आहे. दुसऱ्या दिवशी मला निरोप मिळाला की बा तुम्हाला बोलावलं शाळेत. आणि त्या मुख्याध्यापकांनी वगैरे सांगितलं होतं की तुम्हाला जरी यांनी जरी नसती अपॉइंटमेंट दिली तरी एक रिझर्वेशन आम्ही ठेवलं होतं स्पोर्ट टीचरचं. त्यांच्यासाठी स्पोर्ट टीचरची ठेवली. पण ते त्यांच्या मंत्र्याच्या मार्फत झाली तर यांचा प्रॉब्लेम दुसऱ्या माणूस यांना घेता आला. अशा लोकांनी मदत केल्या. काय काय संबंध काही नाही. फक्त त्याचे लेटर मी टाईप करू, घराजवळच्या लोकांचे प्रॉब्लेम कॉर्पोरेशनचे याचे ते टायपिंगमुळे मला बेनिफिट मिळालं.